असा आज एक पॉइंट पाहायचा आहे की मी इथे तुम्हाला पेंट मध्ये सांगतो 2 मिनिटात. ओके, जस्ट एक पेंट ओपन केलंय मी इथे. ठीक आहे, आणि त्या पेंट मध्ये एक अशी डायग्राम काढली. आता ही डायग्राम कोणती आहे? जसं आपलं एक व्हीएस कोड आहे, त्या व्हीएस कोड सारखं आहे, जिथे की आपण इथे कोड राईट करतो आणि ते आपल्या फाईल्स असतात. मग व्हीएस कोड मध्ये आपल्या एक पब्लिक फोल्डर असतो. असतो ना इथे कोणता? पब्लिक फोल्डर असतो. आणि त्यानंतर अजून एक फोल्डर असतो आपल्याकडे, SRC नावाचा फोल्डर असतो. ओके, मग जो काही पब्लिक फोल्डर असतो त्या पब्लिक फोल्डर मध्ये काय काय असणार? जसं की त्या पब्लिक फोल्डर मध्ये आपले इमेज असणार, त्यानंतर जी काय आपली CSS असणार ती CSS फाईल्स असणार, त्यानंतर त्यामध्ये आपले जे काही जावास्क्रिप्टच्या फाईल्स आहेत त्या जावास्क्रिप्टच्या फाईल तिथे राहणार. त्यानंतर तिथे अजून काय ठेवणार आपण? अजून तिथे आपण व्हिडिओज ठेवू शकतो. ओके, मग जे काही आपले इमेज आहे, जे काही CSSच्या फाईल्स आहेत, जे काही जावास्क्रिप्टच्या फाईल्स आहेत आणि जे काही व्हिडिओज आहेत ते कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये राहणार? पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. आणि जी काय आपला SRC नावाचा फोल्डर आहे त्या SRC नावाच्या फोल्डर मध्ये आपले काय राहणार? इथे कंपोनंट्स राहणार. आता कंपोनंट्स म्हणजे काय? जसं की कंपोनंट म्हणजे काय, की कंपोनंट म्हणजे आपले स्क्रीन किंवा आपण त्याला काय बोलतो? आपले आउटपुट पेजेस. ओके, पेजेस किंवा आपण त्याला स्क्रीन बोलतो. ठीक आहे, फंडा समजतो. आता इथे काय, जो पब्लिक फोल्डर आहे त्या पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये आपले इमेजेस राहणार, जे काही आपली CSS फाईल्स असणार ते CSS फाईल्स राहणार, त्यानंतर जे काही जावास्क्रिप्टच्या फाईल्स आहेत ते जावास्क्रिप्टच्या फाईल राहणार, त्यानंतर जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज राहणार. ओके, हे कुठे राहणार? सगळ्या गोष्टी पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. आणि जो काही SRC नावाचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये काय असतात? आपले कंपोनंट असतात. कंपोनंट म्हणजे काय, की आपले पेजेस किंवा त्याला आपण स्क्रीन बोलू. ठीक आहे, इथे थोडा फंडा समजला. आता हा काय आहे, ह्यानंतर आपण काय करू की ओके ओके समजलं. इथे काय असणार आहे आपल्या ऑनलाईन मध्ये, की आपल्याकडे एक पब्लिक नावाचा फोल्डर असणार, त्या पब्लिक नावाच्या फोल्डर मध्ये आपले इमेजेस, CSS फाईल्स असणार, त्यानंतर जावास्क्रिप्ट फाईल असणार आणि जे काही व्हिडिओ असणार ते व्हिडिओ असणार. त्यानंतर आपल्याकडे असतो SRC फोल्डर. मग तो SRC फोल्डरच्या आतमध्ये काय असतात? आपले कंपोनंट्स असतात. आणि कंपोनंट्स म्हणजे काय, की आपले आउटपुट पेजचे स्क्रीन. ओके, आता एवढा फंड समजला असेल तर आपण काय करू? कोड मध्ये जाऊ आणि कोड मध्ये आपण हे ट्राय करू. तर त्यासाठी मी इथे फर्स्ट आपला जो काही React.js नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन करून जो काही त्याचा URL बार आहे त्या URL बार मध्ये CMD राईट करून एंटर करतो. कमांड राईट करणार आपण इथे लेटेस्ट आणि इथे आपल्या प्रोजेक्टचं नाव देतो मी. सपोज इथे ठीक आहे आपल्या पॉइंटचं नाव देतो. डिव्हाइस नाव देण्यापेक्षा मी इथे असं प्रॉफ्स ऍप नाव असं मी काय दिलंय त्या पॉइंटचं नाव देतोय. हा फंडा समजलाय ऑनलाईन मध्ये? मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं. इथे काय असणार आहे? आपल्याकडे एक पब्लिक फोल्डर असणार आहे, त्या पब्लिक फोल्डर मध्ये इमेजेस, CSS, जावास्क्रिप्ट आणि व्हिडिओ असणार. आणि SRC फोल्डर मध्ये काय असतात? आपले कंपोनंट असतात. आणि कंपोनंट म्हणजे आपले आउटपुट पेजचे स्क्रीन किंवा त्याला आपण काय म्हणतो? पेजेस बोलतो. ठीक आहे, एवढा फंडा समजला आता ह्या डायग्राम मध्ये. ओके, ठीक आहे, ऍप्लिकेशन क्रिएट झाले. प्लीज Ctrl+C करतो, यस राईट करतो आणि इथे स्क्रीनला आपल्या क्लिअर केलं. त्यानंतर इथे कमांड कोणती असते? CD
आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव काय आहे की आपण प्रोजेक्टला नाव दिलं इथे प्रॉप्स डॅश ऍप्लिकेशन. एंटर केलं, स्क्रीनला क्लिअर करतो आणि थर्ड कमांड राईट करतो, कोडपेस डॉट राईट करतो. ओके, कोडपेस डॉट राईट केल्यानंतर आपल्यासाठी एक छोटस VS कोड ओपन झालंय. आता VS कोड ओपन झाल्यानंतर जो SRC फोल्डर आहे त्या SRC फोल्डरच्या आतमध्ये जे आपलं app.jss फाईल आहे त्यामध्ये जो काय बिना कामाचा कोड आहे तो कोडला मी इथे करतो एकदा रिमूव्ह. ओके, जसं की जो आहे तो सगळा कोड मी इथे रिमूव्ह केला आणि H1 मध्ये मी राईट करतो इथे. ओके, त्यानंतर CSS पण इथे काय केली मी रिमूव्ह केली आणि index.css फाईल मधली पण CSS काय केली ते रिमूव्ह करून टाकली. ओके, यानंतर ह्याला सेव्ह केलं मी आणि आपला कोड जो आहे त्याला रन करण्यासाठी किंवा आपल्याला आउटपुट स्क्रीन पाहण्यासाठी इथे कमांड टाकायला लागते npm run dev टाकायला लागते. ओके, कमांड टाकली, प्रोजेक्टची आपल्याला URL भेटली, त्या URL ला मी क्लिक करून कुठे आलो, ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला आल्यानंतर मला आउटपुट शो झालं इथे वेलकम शो झाले. ओके, आता इतर सर्वांना फंडा समजला असेल. तर आता बघा आपल्याला काय करायची की ओके, आता मी काय करतो इथे एक नॉर्मलचा मला एक इमेज काय करायची शो करायची. त्यासाठी मी काय करतो गुगलला आलो आणि इथे एक नेचर इमेज असं मी गुगलला सर्च करतो, एक इमेज सिलेक्ट करतो जस्ट आणि त्या इमेजचा मी करतो कॉपी इमेज ऍड्रेस केला इथे आणि आपल्या VS कोड मध्ये येऊन मी इथे करतो एक IMG टॅग. जसा की IMG टॅग घेतला आणि त्या IMG टॅग मध्ये SRC मध्ये जो आपण पाथ कॉपी केला होता आता तो पाथ मी काय केला इथे पेस्ट केला आणि जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश करून एकदा चेक केलं तर आपल्याला इथे काय शो झाले, आता जी काही इमेज होती ती इमेज काय झाली इथे शो झाली. मग जी इमेज होती त्या इमेज मी कुठून घेतली की ऑनलाईनची इमेज घेतली. कुठून घेतली मी ही इमेज? ऑनलाईनची घेतली. जसं की इथे बघा की ऑनलाईनची इमेज कशी असते, HTTPS. म्हणजे ही इमेज कुठली झाली, आता गुगल वरची आपण काय केली एक ऑनलाईनची इमेज शो केली. ठीक आहे, नॉर्मल इमेज आहे बस, जास्त त्यामध्ये काहीच नाहीये. आता माझा फंडा असा आहे की माझ्या PC मध्ये जी काही लोकल इमेज आहे ती मला लोकल इमेज काय करायची शो करायची किंवा मला त्या लोकल इमेजला ऍक्सेस करायची. ओके, जी काही लोकल इमेज आहे जसं की आपण जी ही इमेज प्रिंट केली आउटपुट पेजला ती इमेज कोणती झाली, ऑनलाईनची इमेज झाली. ठीक आहे, ऑनलाईनची इमेज कशी असते HTTPS असा त्याचा काहीतरी पाथ असतो. ओके, मग मला काय करायची की जी माझी लोकल PC मध्ये इमेज आहे ती इमेज मला शो करायची. मग जे काही आपल्या लोकल साईटच्या इमेजेस असतात किंवा व्हिडिओ असतील ती कुठे असणार, ह्या पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. दिसतोय सर्वांना इथे पब्लिक फोल्डर, SRC फोल्डर इथे आहे आणि पब्लिक फोल्डर त्याच्यावरती आहे. मग त्या फोल्डरच्या आतमध्ये आपले जे काही इमेज असणार लोकलचे, जे काही व्हिडिओ असणार, CSS असणार, जावास्क्रिप्ट असणार, ते सगळ्या फाईल कुठे असणार, पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. मग मी काय करतो इथे आलो, आपला प्रोजेक्ट कोणता आहे जसं की प्रॉप्स ऍप, इथे मी त्याला ओपन करतो आणि पब्लिक फोल्डरला ओपन केलं. मग जे काही आपले इमेजेस असणार ते कुठे असणार, ह्या लोकेशनला असणार. मी काय करतो माझ्या एक लोकल साईटची इमेज एक कॉपी करतो आणि आपल्या जो काय प्रोजेक्टचं लोकेशन आहे त्या लोकेशन मध्ये मी पेस्ट करतो. जसं की अरे फाईल्स कुठे, ठीक आहे डेस्कटॉप मध्ये मी चेक करतो, तिथूनच मी पेस्ट करतो. इथे आलो, ह्यानंतर आपल्या प्रोजेक्टचं नाव काय आहे की प्रॉप्स ऍप. त्याला ओपन केलं, जो काय पब्लिक फोल्डर आहे त्याच्यामध्ये जी आपण इमेज कॉपी केली ती इमेज मी काय केली ते पेस्ट केली आणि त्यानंतर त्या इमेजचा मी जो काय पाथ आहे त्याला एकदा कॉपी करतो. ओके, आता मी आलो आपल्या VS कोड मध्ये आणि VS कोड मध्ये आल्यानंतर मी इथे काय करतो एक IMG टॅग घेतो.
जसं की IMG टॅग, इथे मी काय केलं, एक IMG टॅग घेतला, राईट केला आणि त्याच्यामध्ये IMG टॅग मध्ये जे काही SRC आहे त्या SRC मध्ये जी काही आपली पब्लिक फोल्डर आहे त्या पब्लिक फोल्डर मध्ये लोकल पब्लिक इमेज डॉट JPEG अशी काहीतरी एक इमेज आली. मग फक्त त्या इमेजचा मी इथे काय देणार आहे, पाथ देणार आहे. काय देणार आहे इथे मी, फक्त त्या इमेजचा मी इथे काय दिला, पाथ दिला इथे. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. ठीक आहे, आउटपुट पेज कुठे आपलं, ब्राउझर. आणि इथे मी रिफ्रेश करून एकदा चेक केलं तर इथे बघा, ही झाली ऑनलाईनची इमेज आणि ही कोणती इमेज झाली, आपली लोकलची इमेज झाली. थोडीशी मोठी झाली, त्याला मी थोडीशी एक जस्ट विड्थ देतो मी सपोज 300 पिक्सल. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इमेज आपल्याला इथे शो झाली. ठीक आहे, 400 करू आपण थोडीशी. ओके, झाली आता इथे इमेज शो आपली. ओके, जी काही ही फर्स्ट इमेज आहे ती फर्स्ट इमेज कुठली, ऑनलाईनची इमेज आहे. आणि जी सेकंड इमेज आहे ती कशी, लोकलची म्हणजे काय, जी इमेज असते ती कुठे असते, आपल्या पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. आणि जो पब्लिक फोल्डर मध्ये आतमध्ये इमेज आहे त्या इमेजचा फक्त मी काय दिला इथे, पाथ दिलाय. काय दिलं इथे, पाथ दिलाय. ओके, त्यानंतर सम टाइम एखाद्या वेळेस जी इमेज आहे ती आपल्याला शो होत नाही. आता कधी होत नाही ती इमेज, जसं की आपल्या एखाद्या वेबसाईट मध्ये किंवा आपल्या वेबसाईटचा थोडासा पाथ मोठा असेल, जसं की मी प्रोडक्ट _info/2 असे आपल्या वेबसाईटचा पाथ आहे ते असं आपल्या वेबसाईटचा पाथ. जसा मी हा पाथ राईट केला किंवा आपण ह्या पाथला आलो तर आपल्याला इथे इमेज शो झाली का, इथे बघा काहीतरी आपल्याला एरर येतोय, छोट्यामध्ये काहीतरी असं आपल्याला प्रिंट होतंय. म्हणजे जी काय आपली इमेज आहे ती इमेज काय झाली, आपल्याला इथे प्रिंट नाही झाली. सम टाइम असा इश्यू येत असेल तर काय करायचं माहितीये, की तुमची जी काही इमेजचा पाथ आहे त्या इमेजच्या पाथच्या पुढे फक्त एक स्लॅश द्यायचा. काय द्यायचा, फक्त इथे स्लॅश द्यायचा. जसा मी तो स्लॅश ऍड केला तर आपल्याला इथे इमेज काय झाली, शो झाली. आता याचं रिझन काय, की एखाद्या वेळेस आता सपोज बाय डिफॉल्ट तुमची ही इमेज शो होऊ शकते किंवा तुम्ही हा स्लॅश नाही टाकला, बट तुमच्या URL मध्ये किंवा तुमचं जे काही पेजेस आहे, तुमच्या वेबसाईट मध्ये मल्टिपल पेजेस असतील, त्या पेजेसच्या आतमध्ये तुमची इमेज असेल तर ती इमेज तुम्हाला सम टाइम शो नाही होणार. त्यामुळे कंपल्सरी किंवा नाही टाकलं तरी इमेज शो होते, पण सम टाइम तुम्हाला एरर नाही यावा, तुमची इमेज शो नाही हो, ह्यामुळे काय करायचं, तुम्ही फक्त त्या इमेजच्या पाथच्या पुढे फक्त काय ऍड करायचा, स्लॅश ऍड करायचा. ओके, समजलंय ऑनलाईन मेंबर इथवर, मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं. इथवर पॉइंट क्लिअर सर्वांचा. अरे ऑनलाईन मेंबर बाकीचे आहेत का नाही, जस्ट आपण एक ऑनलाईनची इमेज प्रिंट केली आणि एक लोकल साईटची इमेज प्रिंट केली, म्हणजे आपल्या PC मधले, बस एवढाच फंड आहे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. अजून मी पुढे घेतो. नॉर्मल आहे, अरे यार हे लगेच राईट करून घ्यायची गरज नाही. ओके, आता जसं की आपली जी ही app.css फाईल आहे ती CSS फाईल कुणापुरती झाली, ही फक्त app.jss पुरती इथे काय झाली, आपण इम्पोर्ट केली म्हणून ती फाईल काय झाली, फक्त app.jss पुरती झाली. पण समटाइम तुम्हाला एखाद्या वेळेस तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला एखादी ग्लोबल CSS फाईल बनवावी लागते. ग्लोबली म्हणजे समजते ना, की ग्लोबली म्हणजे जेवढा आपला प्रोजेक्ट आहे त्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये ती आपली जी काही ग्लोबल CSS फाईल असणार आहे ती CSS फाईल तुम्हाला ऍक्सेस करता आली पाहिजे. ओके, मग जी काही आपल्या CSS फाईल असणार ती CSS फाईल कुठे असणार, आपली पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. जसं मी पब्लिक फोल्डरवर क्लिक करतो आणि इथे मला बटन दिसतात, एक न्यू फाईल, न्यू फोल्डर, आणि इथे मला रिफ्रेश एक्सप्लोर असं काहीतरी दिसतंय. मी इथे न्यू फाईल वर क्लिक करतो आणि इथे एक फाईल बनवतो, style.css बनवली इथे. ओके,
आणि ह्याच्यामध्ये मी H1 ला टार्गेट करून बॅकग्राऊंड कलर देतो इथे रेड दिला. इथे मी बॅकग्राऊंड कलर रेड, म्हणजे जो हा H1 आहे ह्याचा कलर मी कोणता दिला, बॅकग्राऊंड कलर रेड दिला. जसं सेव्ह करतो आणि आउटपुट पेजला येतो, इथे रिफ्रेश केलं तर आपल्या H1 चा बॅकग्राऊंड कलर रेड झालाय का, नाही झाला. मग आपली जी काही CSS फाईल बनवली ती कोणती झाली आता, ही ग्लोबली. मग ह्याला कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे एक index.html नावाची फाईल आहे इथे index.html नावाची फाईल. त्याच्यावर क्लिक करायची, आपल्या पुढे असा काहीतरी कोड दिसेल. त्या कोड मध्ये आपल्याला टायटलच्या खाली, मी इथे काय करतो, टायटलच्या खाली एक लिंक टॅग घेतो. कोणता घेतला मी इथे, लिंक टॅग घेतला. त्या लिंक टॅग मध्ये मी सांगतो href मध्ये मी सांगतो की आपली फाईल कोणती असणार आहे, style.css. त्यानंतर आपल्याला त्याला द्यायला लागतं इथे रिलेशन. जसं की रिलेशन काय असतं, स्टाईल शीट. ओके, आणि त्या टॅगचा मी इथे करतो एंड करतो. ओके, एंड झाला. मग मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर जो आपला H1 होता त्या H1 चा बॅकग्राऊंड कलर कोणता झालाय आता इथे, रेड झालाय इथे रेड. ओके, समजतं इथे काय आता, जी आपण एक फाईल बनवली पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये, कोणती, style.css. मग जी style.css नावाची फाईल आहे ती आपली कोणती झाली आता, ही फाईल ग्लोबली फाईल झाली. कोणती झाली, ग्लोबली. ओके, समजले आता. पब्लिक फोल्डर मध्ये इमेज असू शकतात, CSS फाईल असू शकतात. ओके, फंडा समजला हा. त्यानंतर अजून एक मी सांगतो इथे लगेच. आता सपोज पब्लिक फोल्डर मध्ये अजून काय असतं, जावास्क्रिप्टच्या फाईल असतात. मग मी इथे पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये myscript.js नावाची फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये आपण जावास्क्रिप्टचा कोड राईट करू. जसं की मी जस्ट एक अलर्ट राईट करतो आणि त्या अलर्ट मध्ये एक मेसेज प्रिंट करतो, हाय. ओके, आता मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं तर तो आपल्याला अलर्ट शो झाला की इथे नाही झाला. आपल्याला काय करायला लागेल, जी आपण जावास्क्रिप्टची फाईल बनवली ती कशी आहे, ग्लोबली फाईल आहे, बरोबर ना. मग जी काही ग्लोबली फाईल आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला index.html मध्ये यायचं. आणि आपल्याला माहिती आहे जी काही CSS लोड होते ती कुठे लोड होती, हेड वरती लोड होते. आणि जे काही जावास्क्रिप्ट असते ते जावास्क्रिप्ट कुठे होते, बॉडीच्या एंड मध्ये होते. मग मी इथे करतो एक स्क्रिप्ट टॅग. मी इथे सिंपल घेतला एक स्क्रिप्ट टॅग आणि त्या स्क्रिप्ट टॅग मध्ये मी सांगतो src मध्ये की आपली जावास्क्रिप्टची फाईल कोणती, myscript.js बनवली, ती फाईल कनेक्ट झाली. एकदा मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे अलर्ट काय झालाय आता, शो झालाय. म्हणजे आपली जी काही ग्लोबली CSS फाईल होती आणि जी काही ग्लोबली जावास्क्रिप्ट फाईल होती ते कुठे असतात, आपल्या पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. समजला एवढा फंडा ऑनलाईन मध्ये, मला सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये. ओके, आता नॉर्मल आपण काय केलं होतं आता, जसं की आपल्याला माहितीये जी काही लोकलची इमेज असणार कुठे असणार, ती पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. जी काय आपली ग्लोबली CSS असणार आहे ती कुठे असणार, पब्लिक फोल्डर मध्ये. जी ग्लोबली आपली जावास्क्रिप्ट असणार आहे ती कुठे असणार आहे, ती पण पब्लिक फोल्डर मध्ये. फक्त ह्या जावास्क्रिप्ट आणि CSS फाईलला कनेक्ट करण्यासाठी आपण index.html मध्ये इथे कनेक्शन करतो. ओके, एवढं तर नॉर्मल सर्वांना समजलं असेल. जस्ट आपण ही एक ऑनलाईनची इमेज आहे आणि ही एक लोकलची इमेज आहे, थोडं फक्त मी तुम्हाला डिफरंट दाखवतो. ओके, आता नेक्स्ट पॉइंट असा आहे की मी इथे काय करतो की एक कंपोनंट बनवतो. कंपोनंट म्हणजे काय की आपलं पेज. जसं की कंपोनंट कुठे असतं, आपलं SRC फोल्डरच्या आतमध्ये. मग मी इथे SRC फोल्डरवर क्लिक केलं, न्यू वर क्लिक करून इथे मी एक कंपोनंट बनवतो. कंपोनंट म्हणजे आपलं पेज. जसं की त्याला नाव देतो app
JSX आणि त्यामध्ये मी तो कंपोनंट राईट करतो, जसं की फंक्शन अबाउट राऊंड ब्रॅकेट ओपन केला, कर्ली ओपन अँड क्लोज, आणि तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार की एक H1, आणि ते H1 मध्ये मी असं राईट करतो, वेलकम टू अबाउट पेज. आणि हा कंपोनंट किंवा हा पेज आपल्याला आउटपुट पेजला दाखवण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय, अबाउट. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, आणि इथे रिफ्रेश करून मी चेक, अरे ठीक आहे, अलर्ट प्रत्येक वेळेस येतोय. त्याला मी अलर्टला काय करतो, एक थोडस स्टॉप करू आपण त्याला. प्रत्येक वेळी अलर्ट येण्याची आपल्याला रिक्वायरमेंट नाही. ओके, त्यामुळे मी त्याला फक्त एकदा कमेंट आउट केलं, स्टॉप केलं. ठीक आहे. आता जस्ट आपण काय करत होतो, अबाउट बनवलं, आणि अबाउट पेज आपल्याला आउटपुट पेजला शो करण्यासाठी काय करायला लागेल, जस्ट मी इथे काय करतो की जे आपलं app.jss फाईल आहे, त्या फाईल मध्ये ते अबाउट कंपोनंटला इथे मी इम्पोर्ट करतो. मग इम्पोर्ट करण्यासाठी काय इम्पोर्ट करायचे आपल्याला, अबाउट, आणि इथे फ्रॉम म्हणजे कुठून इम्पोर्ट करायची, ./अबाउट, कारण हे कोणत्या पेज फोल्डर मध्ये नाही, जस्ट डायरेक्टली SRC फोल्डरच्या आतमध्ये. त्यामुळे आपण काय दिलं इथे, /अबाउट, किंवा हे एखाद्या फोल्डर मध्ये असतं, जसं की पेजेस फोल्डर मध्ये, मग असं पेजेस/अबाउट असा त्याचा काय असता, पाथ असणार. पण जस्ट आपल्याकडे फोल्डर नाही, त्यामुळे डायरेक्ट इथे काय असणार, अबाउट. ओके, आणि जो आपण अबाउट पेज इम्पोर्ट केलाय, जो कंपोनंट आपण इम्पोर्ट केलाय, त्या कंपोनंटला ऍज असं फक्त टॅग म्हणून राईट करायचं. केलं, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर बघा, वेलकम टू अबाउट पेज ओपन झाले. ओके, अजून एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगतो. जसं की इम्पोर्ट मी केलं नाही, आणि इथे पण मी टॅग राईट नाही केला, डायरेक्ट काय करायचं की असा डायरेक्ट टॅग राईट करायचा. केला, इथे मला सजेशन आलंय, सजेशन मी जसं क्लिक केलंय, तर ऑटोमॅटिकली जो काय आपला अबाउट कंपोनंट होता, तो कंपोनंट काय झाला, इथे इम्पोर्ट झालाय. आणि फक्त मी त्याचा काय करणार, सेल्फ क्लोजिंग टॅग. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला, तर वेलकम टू अबाउट झालाय शो. आता जो हा कंपोनंट असतो, कंपोनंट म्हणजे काय की आपलं पेज किंवा आपलं आउटपुट स्क्रीन. ओके, मग ऍज अ हा जो काय कंपोनंट आहे, त्या कंपोनंटला मी किती वेळेपान यूज करू शकतो. जसं की मी याला कॉपी केला, पेस्ट टाकला, इथे आउटपुट पेजला आलं, तर इथे कितीदा प्रिंट झालंय, वेलकम टू अबाउट, वेलकम टू. अजून एकदा प्रिंट करतो मी, असं भरपूर वेळा केलं. म्हणजे जो काही एक कंपोनंट आहे, त्या कंपोनंटला आपण React.js मध्ये मल्टिपल टाइम काय करू शकतो, कॉल करू शकतो. जसं की आउटपुट पेजला आलं, तर इथे बघा, वेलकम टू अबाउट, वेलकम टू अबाउट, वेलकम टू अबाउट प्रिंट झालंय. म्हणजे जो काही कंपोनंट असतो, त्या कंपोनंटला आपण मल्टिपल टाइम काय करू शकतो, कॉल करू शकतो. ठीक आहे, एवढा फंडा समजला असेल, नॉर्मल जस्ट. त्यानंतर अजून एक आपला असा फंडा आहे, मी ठीक आहे, अजून एक कंपोनंट बनवतो, त्या कंपोनंटला नाव देतो मी card.jsx. त्यामध्ये त्याचा एक फंक्शन राईट करतो, त्या फंक्शनला नाव काय असणार, कार्ड राऊंड ओपन कर्ली ओपन क्लोज. रिटर्न, नंतर रिटर्न करू आपण इथे फक्त जस्ट ओके. आणि हा कंपोनंट आउटपुट पेजला दाखवण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट कार्ड सेव्ह केलं. त्यानंतर आउटपुट पेजला दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, app.jss फाईल मध्ये त्याला इम्पोर्ट करायला लागेल. मग आपण इम्पोर्ट असं मॅन्युअली राईट करून पण करू शकतो, नाहीतर जस्ट डायरेक्ट तुम्ही टॅग राईट करायला गेला तर तुम्हाला इथे सजेशन आहे. जसं तुम्ही सजेशनवर क्लिक करता, तर ऑटोमॅटिकली तुमचा जो काय कार्ड नावाचा कंपोनंट आहे, तो काय झाला, इथे इम्पोर्ट झाला. फक्त ज्याचा सेल्फ क्लोजिंग टॅग करायचा. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, तर वेलकम टू कार्ड प्रिंट झालंय, पक्का. मग मला काय करायचे माहितीये की मला असं करायची, आता इथे काय झालंय, वेलकम टू कार्ड प्रिंट झालंय, ठीक आहे ना. मग मी इथे अजून एकदा कार्ड घेतो, आता वेलकम टू कार्ड प्रिंट झालं.
अजून एक कार्ड घेतला, मग जो काय हा पहिला कार्ड आहे इथे काय प्रिंट झालं पाहिजे माहितीये, वेलकम टू ABC. त्यानंतर जो काही दुसरा कंपोनंट आपण प्रिंट केला तिथे काय प्रिंट झालं पाहिजे, वेलकम टू PQR. अजून एक कार्ड घ्यायचा आणि तिथे प्रिंट झालं पाहिजे आपल्याला वेलकम टू XYZ. समजतोय फंडा आपल्याला काय करायची, जे आउटपुट पेजला आपल्याला जसं की आपल्याला इथे काय दिसतंय, वेलकम टू कार्ड, वेलकम टू कार्ड आणि वेलकम टू कार्ड प्रिंट झाले. का प्रिंट झाले की आपण इथे जो काय कार्ड नावाचा कंपोनंट आहे, कंपोनंट म्हणजे पेजेस एवढं देण्यात ठेवा. ओके, मग जो काय आपण हा कार्ड इथे एकदा कॉल केलाय, इथे एकदा कॉल केला आणि इथे एकदा कॉल केलाय, त्यामुळे आपल्याला तीनदा इथे वेलकम टू कार्ड, वेलकम टू कार्ड आणि वेलकम टू कार्ड असं 3 वेळेस काय झालं आपल्याला आउटपुट प्रिंट होतंय. तर माझा असा फंडा आहे की तिथे वेलकम टू कार्ड प्रिंट होण्याऐवजी इथे वेलकम टू ABC प्रिंट कर, इथे वेलकम टू PQR प्रिंट कर आणि इथे वेलकम टू XYZ प्रिंट कर. फंडा समजला काय करायचं आपल्याला आता. मग आता तो कसा करायचा, सिंपल जो काय कार्ड आहे ना कंपोनंट त्याला फक्त एक नेम द्यायचा. काय द्यायचं, नेम. आणि नेम देतो मी इथे ABC. त्यानंतर ह्या कार्डला नेम काय देणार आपण, त्याला देणार PQR. ह्या कार्डला नेम काय देणार आपण, जस्ट ह्याला नेम देऊ आपण XYZ. दिलं इथे मी नाव त्यांना, ह्याला दिलं ABC, ह्याला दिलं PQR आणि ह्याला दिलं मी XYZ. जसं आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं तर काही चेंजेस दिसत नाही. मग जो काय आपण हा कंपोनंटला कॉल केलाय, जे काय आपल्याला हे आउटपुट प्रिंट होतंय, कुठून होतंय, वेलकम टू कार्ड, ते प्रिंट होतंय आपल्याला कार्ड कंपोनंट मधून. ओके, मग जे आपण हे नेम पाठवलेत ना, कुणाला नेम पाठवलेत की कार्ड कंपोनंटला, कुणाला पाठवलेत हे नाव, कार्ड कंपोनंटला नाव पाठवलेत. मग ते नाव कॅच करण्यासाठी आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते. कोणती असते, प्रॉपर्टीज असं काहीतरी आपल्याकडे असतं. ओके, मग इथे प्रॉपर्टी बोलण्यापेक्षा आपण इथे काय बोलणार माहितीये, इथे आपण बोलणार प्रॉप्स बोलणार. काय म्हणणार इथे, प्रॉप्स. म्हणजे जे आपण हे नावं पाठवलेत ना, ABC, PQR, XYZ, ते नावं कॅच करण्यासाठी आपण इथे काय राईट केलंय, प्रॉप्स राईट केलंय. आणि त्या प्रॉप्स मध्ये आपल्याला काय भेटणार आहे, हे नेम भेटणार आहे. मग ते प्रॉप्स मधून डेटा प्रिंट करण्यासाठी मी इथे काय करतो, ओपन करली, क्लोज करली केला आणि इथे राईट करतो प्रॉप्स मधून नेम प्रिंट कर. जसं मी सेव्ह करून आउटपुट पेजला आलो तर इथे बघा, वेलकम टू ABC, वेलकम टू PQR, वेलकम टू XYZ. सपोज तुम्हाला अजून एकदा कार्ड बनवायचं असेल तर बनवू शकता तुम्ही कार्ड आणि तुम्हाला त्याला नाव द्यावं लागेल. काय नाव द्यायचं तुम्ही, सपोज याला नाव द्या, मी सपोज माझं नाव देतो दत्ता. ठीक आहे, डेटा झालं, ठीक आहे दत्ता. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे बघा वेलकम टू दत्ता प्रिंट झालंय. झालं आपला जो आपल्याला आउटपुट आणायचं होतं ते आउटपुट आलं इथे. म्हणजे आपण एका पेज वरून दुसऱ्या पेजला डेटा काय केलाय, फॉरवर्ड केलाय. आणि कोणत्या थ्रू केलाय, प्रॉप्स थ्रू केलाय. समजतंय काय केलंय आपण आता इथे, ऑनलाईन मेंबर. फक्त कंपोनंटला नाव देणार आपण इथे बटन, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, कर्ली ओपन अँड क्लोज केला आणि हा कंपोनंट आपल्याला रिटर्न करणार सिंपल एक जस्ट मी इथे काय करतो, बटन राईट करतो. ओके, आणि त्या बटन मध्ये मी करतो इथे क्लिक किंवा सबमिट नाव देतो आउटपुट. आणि सबमिट दिल्यानंतर हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव की जसं की बटन. आता हा कंपोनंट मला कुठे शो करायची की app.jss मध्ये शो करायची. ओके, मग मी ते काय करणार, सिंपल त्या कंपोनंटला फक्त काय करणार इथे कॉल करणार. केलं, बटन आलं का आउटपुट पेजला आपण एकदा चेक करू.
अरे तो अलर्ट एकदम मी बंद करतो. ठीक आहे, प्रत्येक वेळी आपल्याला. तर इथे लास्ट मध्ये बटन दिसतंय, आला इथे सबमिट नावाचं बटन. आता मला बटन काय करायची माहितीये की ह्या जी काही इमेज आहे त्या इमेजच्या खाली पण मला एक बटन हवंय. मग तुम्ही काय करता, HTML CSS मध्ये काय करतात, आला तिथे कुठं इमेजच्या खाली तुम्हाला बटन पाहिजे, बर बटन असं टॅग राईट करणार बटन, त्या बटनला काहीतरी नाव देणार, क्लिक मी, सर झालं आमचं बटन, आलं इथे बटन. पण रिॲक्ट जेएस मध्ये आपण तसं नाही करणार. सिंपल काय करणार, जो काही तो बटन नावाचा कंपोनंट आहे त्या कंपोनंटला कॉल करणार. जस्ट हे बटन साठी नाहीये आपलं, ओके ना, जस्ट हे बटन साठी नाही. आता बऱ्याचशा वेबसाईट आहेत, जसं की आपण एक वेबसाईट एक्सप्लोर करू आपल्या A to Z ची. आता तुम्हाला सर्वांना दाखवतो. आता हे बटन बघा, आहे हे बटन, किती बटन आहे, एक बटन, ओके. त्यानंतर इथे एक बटन आहे बटन. ह्या बटनची डिझाईन आणि ह्या बटनची डिझाईन वेगळी का, फक्त चेंजेस काय आहेत, ह्यामधला टेक्स्ट गेट इन टच, ह्यामध्ये लर्न मोर असं काहीतरी बटन. किती झाले, दोन बटन झाले. अजून एक्सप्लोर करू आपण, अजून बटन असणार, इथे एक बटन आहे, डिझाईन वगैरे सेमच आहे. अजून तुम्हाला अबाउट मध्ये पण दाखवतो, इथे जस्ट बटन असू शकतं इथे पण, हे नाहीये. सर्व्हिस मध्ये चेक करू, इथे पण नाहीये. प्रोजेक्ट मध्ये चेक करू, ते ही वेगळं बटन आहे. करिअर मध्ये आहे की नाही, पण इथे समजलंय ना आपल्याला, इथे तीन बटन आहे आणि तिन्ही बटनची जी काही डिझाईन आहे, जी काही CSS आहे, जी काही जावास्क्रिप्ट यूज केली ती काय सगळी सेम आहे. फक्त चेंजेस काय आपल्या इथं टेक्स्ट चेंजेस आहे. मग त्याच प्रकारे आपण ज कार्ड बनवलाय त्या कार्ड मध्ये वेलकम टू तर सेम आहे, फक्त त्यामधला जो काही लास्टचा टेक्स्ट आहे तो काय चेंज. मग मी असं राईट करत बसलो का प्रत्येक वेळी मी असं H1 घेतला आणि H1 मध्ये मी सांगितलं वेलकम टू ABC, त्यानंतर अजून एक H1 घेतला, सगळे परत मी सांगितलं PQR, अजून एकदा सांगितलं XYZ. असं मी राईट करत बसलो का, नाही राईट करत बसलो. फक्त मी काय केलं, इथे कार्डला कॉल केलं, त्याला एक नेम दिलं आणि त्याने ऑटोमॅटिकली आपल्यासाठी जो काय हा कॉन्टेंट होता तो कॉन्टेंट काय केला, प्रिंट केला. जस्ट आपण आता फक्त एका लाईनचा कोड केलाय. पुढे जाऊन आपण प्रोजेक्ट मध्ये 1000 लाईन 2000 लाईन कोडचा असू शकतो. मग तो कोड प्रत्येक वेळी आपण नवीन तर राईट नाही करणार. जसं की आता हे बटन बनवले, ओके, आणि ह्या बटन साठी आता ह्यांनी प्रत्येक वेळी कोड राईट केला असेल HTML मध्ये. गेट टच असं काहीतरी तुम्ही त्यांना क्लास दिला असेल किंवा आयडी दिली असेल आणि त्याला तुम्ही अशी स्टाईल राईट केली असेल. परत ह्या बटनला CSS राईट केली, जावास्क्रिप्ट राईट केली, परत ह्या बटनला पण CSS, प्रत्येक वेळी प्रत्येक बटनला आपण काय केली, CSS वगैरे वेगळी राईट केली. पण रिॲक्ट जेएस मध्ये आपण शॉर्टकटने करू शकतो. फक्त काय करायचे, एकदा कंपोनंट बनवला त्या कंपोनंटला फक्त असं कॉल करायचे. मी फक्त ते बटन बटन राईट केलं आणि बघा बटन 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 आलं. ठीक आहे, जस्ट आपण आता एक बटन बनवले, पुढे जाऊन आपण डायरेक्टली असं एक पूर्ण पेज बनवणार आहे. जसं की आपण असा एक फॉर्म बनवणार आणि आपल्याला हा जिथे फॉर्म लागणार तिथे फॉर्मला फक्त आपण काय करणार, कॉल करणार. ठीक आहे, जस्ट आज नाही समजणार तुम्हाला, जसं आपण एक्झाम्पल घेऊ त्यावर डेमो पाहणार तेव्हा तुम्हाला तो पॉइंट पूर्णपणे क्लिअर होईल. ओके, फक्त तुम्ही काय करायचं आता की प्रॅक्टिस करायची. ओके, आता मंडे पासून आपला काय होईल, मंडे किंवा सोमवार मंगळवार पासून आय थिंक प्रोजेक्ट स्टार्ट करू आपण. ओके, अजून जस्ट एक दोन पॉइंट राहिले, ते पॉइंट घेतल्यानंतर आपण प्रोजेक्टला स्टार्ट करणार आहे. पण त्याआधी आता तुम्हाला 2 दिवस सुट्टी असेल, त्या 2 दिवसात तुम्ही काय करायचे, जेवढे आतापर्यंत आपले पॉइंट झाले, जेवढे आपण API यूज केल्यात, थर्ड पार्टी API यूज केल्यात, त्यानंतर A to Z च्या यूज केल्यात, त्या सगळ्यांना तुम्ही काय करायची, त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. तुम्हाला मी डेमो सॉफ्टवेअरला सर्वांना असाइन करतो, आजच करतो तुम्हाला, आणि ते सगळे डेमो तुम्ही आता 2 दिवस सुट्टी आहे तर कम्प्लीट करायचे. ओके, आज फक्त मी तुम्हाला एक फाईल स्ट्रक्चर सांगितले, जस्ट HTML CSS आपली कुठे असणार,
लोकल फाईल कुठे असणार, लोकल इमेज कुठे असणार, लोकल व्हिडिओ कुठे असणार, हा फक्त एक नॉर्मल आपण फंडा घेतलाय. आणि त्यानंतर एक आपण प्रॉप्स नावाचा एक कॉन्सेप्ट घेतलाय. ओके, ह्यानंतर जस्ट रिॲक्ट जेएस मध्ये आता 1 ते 2 पॉइंट आहेत, ते आपण कम्प्लीट करू आणि मग प्रोजेक्ट कडे आपण स्टार्ट करणार. आपण प्रोजेक्ट घेऊ, आपण आय थिंक ई कॉमर्सचाच घेऊ. ठीक आहे, तुम्हाला मी सांगेल तसं कोणता प्रोजेक्ट घेणार आहे आपण, किंवा मला तुम्ही सजेस्ट करा की ई कॉमर्सच बेस्ट राहील. ठीक आहे, फक्त तुम्हाला आता 2 दिवस सुट्टी आहे, तर तुम्ही सगळ्या पॉईंटची रिव्हिजन करायची. ओके, म्हणजे प्रोजेक्ट मध्ये असं नाही म्हणणार की मी थोडासा कोड राईट केला आणि तुम्ही ट्राय करतात का, असं नाही विचारणार. मी डायरेक्टली प्रोजेक्टला स्टार्ट करणार, स्टार्ट टू एंड. आणि तुम्ही काय करायचं मग, तू रेकॉर्डिंग मधून पहा किंवा तुम्ही न बघता पण करू शकता, पण प्रोजेक्ट मला कम्प्लीट पाहिजे. तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट केला तर तुमचं जे काही कम्प्लिशन, तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे, जे काही तुमचं रिॲक्ट जेस कम्प्लीट केलंय, त्याचं जे काही सर्टिफिकेट भेटणार आहे, ते सर्टिफिकेट तुमचं प्रोजेक्टवर भेटणार आहे. ओके, आज आपण एवढंच घेतलंय, फक्त फाईल स्ट्रक्चर. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा एपीआय वर, कारण रिॲक्ट जेएस मध्ये एपीआय आणि प्रॉप्स आणि अजून एक आहे यूज कॉन्स्ट्रेक्ट, तो एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तो आपण घेणार नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ आणि मग प्रोजेक्टला स्टार्ट करू. ठीक आहे, आणि सर्वांना मी काल आणि परवा दिवशी एक वेबसाईट बनवायला सांगितली होती, मल्टिपल